हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं 30 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याची संपूर्ण पेपर कटिंग पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर बाहीची कटिंग सुद्धा याच व्हिडिओमध्ये बघूया। तर इथं बघा मी एक पेपर घेतलेला आहे, तर त्याची बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे आणि ब्लाऊजची उंची आपल्याला इथं बंद बाजूकडूनच टाकायची आहे। तर इथं बघा ब्लाऊजची उंची आहे ती 13 इंच, तर त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला। तर इथे बघा मी 14 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा 5 इंच इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर हा 30 साईजचा ब्लाऊज आहे, तर इथं तुम्ही बघा मी 5 इंच घेतलेला आहे, तर इथं पावणे 5 इंच सुद्धा तुम्ही शोल्डर इथं घेऊ शकता। तर हे बघा 5 इंच घेतलेलं आहे आणि 5.5 इंच इथं मुंढ्याचं माप टाकायचं आहे आपल्याला। तर हे पाया पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची। तर बघा 5.5 इंच मुंडा घेतलेला आहे। आता बघा इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आणि प्लस मी इथं 1.5 इंच घेत असते मार्जिनसाठी, तर तुम्ही इथं 2 इंच सुद्धा घेऊ शकता। तर इथं बघा मी 1.5 इंच घेतलं, तर इथं बघा छातीची घडी आपली 7.5 प्लस 1.5 इंच इथं 9 इंच झालं आहे। तर हे पाया पद्धतीने आखून घेऊया आपण। तर वरच्या साईडला छातीची घडी 9 इंच आली, तर तेच माप आपल्याला खालच्या साईडने सुद्धा टाकायचं आहे 9 इंच आणि लाईन आखून घ्यायची। हे बघा या पद्धतीने। आता आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे, तर मुंडा इथं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। तर या पद्धतीने बघा मी 1.5 इंच पाठीमागचा मुंडा घेतला आहे आणि पुढचा जो मुंडा आहे तो इथं मी 1 इंचावरती घेणार आहे। तर इथे तुम्ही बघा पाऊण इंच पुढचा मुंडा आणि 1.25 इंच इथं पाठीमागचा मुंडा इथं तुम्ही घेऊ शकता। तर लहान साईज आहे त्यासाठी। तर बघा इथे या पद्धतीने दोघं आकार मी देऊन दिले आणि जिथं बघा आपण छातीचा चौथा भाग मोजलेला आहे तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचे आकार काढायचे आहे। तर पहा या पद्धतीने पहिले बघा इथं कटिंग करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला पुढची जी मापं आहे ती टाकायला एकदम सोपं जाणार आहे यासाठी। तर जेवढी आपण इथं मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती इथं कटिंग करत आहोत। आता इथं बघा पुढचा आणि पाठीमागचा पार्ट जो आहे तो इथे सेपरेट करून घेऊया। तर हे बघा या पद्धतीने मी सेपरेट करून घेतला पाठीमागचा पार्ट आहे तो। त्याच्यानंतर इथं आपल्याला सर्वात पहिले महत्त्वाची स्टेप आपली, तर जो पुढचा जो मुंडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे पहिले बघा, कारण आपण पुढचा आणि पाठीमागचा इथं मुंडा आहे तो सोबत कट केला होता, तर तो इथं कट करून घ्यायचा। इथं काय होतं की आपण दोघं मुंड्यांचं माप इथं सारखंच घेऊ शकतो यासाठी। त्याच्यानंतर बघा गळा रुंदी इथं 2 इंच घ्यायची आहे। तर मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला शोल्डर तुम्ही पावणे 5 इंच जर घेतलं तर गळा रुंदी आहे ती इथं पावणे 2 इंच घ्यायची आहे। तर इथं बघा मी 5 इंच शोल्डर घेतलं, त्यासाठी मी इथं 2 इंच गळा रुंदीचं माप टाकलेलं आहे आणि पुढचा गळा आहे इथं मी 6 इंच घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा इथं बॉक्स तयार करून घेतला पुढच्या गळ्यासाठी। तर हे बघा 2 इंच गळा रुंदी आणि 5 इंच शोल्डर, पुढचा गळा 6 इंच। त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे। तर हे बघा मी या गळ्याकडून 2.5 इंच घेतलेलं आहे आणि फिटिंगच्या साईडहून 2 इंच घेतलेलं आहे। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। तर पेपर पॅटर्न तयार करताना मी सर्व साईजसाठी 2.5 आणि 2 इंचची इथं क्रॉसपट्टी घेत असते। त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं कटोरीचा शेप द्यायचा आहे या पद्धतीने। आता बघा इथं 2 इंच जिथून आपण घेतलेलं आहे तिथून आतल्या साईडला 4.5 इंचावरती मार्किंग करायची आहे। तर हे बघा 4.5 इंच घेतलं, तर लहान साईजसाठी 4.5 इंच घ्यायचं आणि मोठं जर माप असेल तर तुम्ही इथं 5 इंच घेऊ शकता। आता बघा गळा जिथं आपण 6 इंच घेतलेला होता, तर गळ्याच्या तिथून वरती मी 1 इंचावरती मार्किंग केली आणि हे बघा या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे। तर 4.5 इंच घेतलं, तिथून सरळ अशी लाईन आखून घेतली होती। त्याच्यानंतर गळा काढला आहे तिथून तिरकस लाईन आखली आणि किंचित थोडासा आपल्याला इथं गोल आकार द्यायचा आहे कटोरीचा। तर परफेक्ट अशी आपली कटोरी इथं आकार आहे तो व्यवस्थित राहतो। बघा इथं पुढचा गळासुद्धा आहे त्याला इथं मी शेप देऊन दिला। तर हे झालं आपलं 30 साईजचं पॅटर्न तयार झालं आहे। तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल आणि नाही समजलं असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। आता सर्वात पहिले आपण इथं कटिंग करून घेऊया। तर बघा क्रॉसपट्टीचं कटिंग केलं, त्याच्यानंतर इथं पुढचा गळा आहे त्याची कटिंग करून घेते मी।
तर इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्या. तर हे बघा, या पद्धतीने आपण इथं साईड पार्ट आहे त्याची इथं कटिंग करून घेतलेली आहे. तर उंचीसुद्धा मी इथं लिहून ठेवते. त्याच्यानंतर बघा, इथं कटोरी काढण्यासाठी मी एक पेपर घेतलेला आहे. तर आपण बघा, गळा रुंदी 2 इंच घेतली, तीच आपल्याला इथं टाकायची आहे. आता बघा, या पद्धतीने खालच्या साईडला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. तर सर्व साईजसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि तुम्ही ज्या साईजचं इथं ब्लाऊज कटिंग करत आहात तर ती गळा रुंदी तुम्ही तिथं टाकायची आहे. आता बघा, जिथं 1.5 इंच मोजलेलं होतं तिथून खालच्या साईडला 4.5 इंचावरती मार्किंग केलं. आणि आडवी लाईन आपल्याला इथं बघा 6.5 इंच घ्यायची आहे. तर लहान साईज आहे त्यासाठी कटोरीसुद्धा मी इथं लहान काढत आहे. तर हे बघा, या पद्धतीने लाईन आखून घेऊया. तर हे बघा, इथून आपण 2 इंच गळा रुंदी घेतली, या साईडला इथं 1.5 इंच घेतलं आणि या साईडने इथं 4.5 इंच घेतलं. तर हे आडवी जी लाईन आखलेली आहे ती 6.5 इंच आपण इथं आखून घेतलेली होती. आता बघा, आडवी लाईन आपण 6.5 घेतली तर उभी आपल्याला 7.5 घ्यायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने एक पॉईंट घेऊन घेतला मी, म्हणजे आपल्याला इथं कटोरी काढायला एकदम सोपं जाईल. आता बघा, 6.5च्या इथं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर बघा, इथं मी या पद्धतीने सेंटर काढून घेतलं आणि एक लाईन आखून घेते सरळ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जिथे आपण 7.5 इंच मोजलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला ही तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. तर ही पहा, या पद्धतीने. तर हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर हे बघा, 7.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला बघा, कटोरी काढायची आहे, आकार द्यायचा आहे. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला साईड पार्ट आपण जो कट केलेला आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे. तर बघू शकता, इथं जी आपली कटोरी जी असते ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. कोणत्याही साईजचं तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असाल तर अर्धा इंच कटोरीचं माप आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने आपण कटोरीला आकार देऊन दिला. आता मोजून पाहूया. हे बघा, तर इथं बघू शकता तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा आपली इथं कटोरी घेतलेली आहे. म्हणजे जोडताना काय होतं, ती एकदम परफेक्ट येते. आता आपण कटिंग करून घेऊया. तर हे बघा, या पद्धतीने जसं इथं मार्किंग केलेलं आहे तेवढं आपल्याला कट करायचं आहे. तर तुम्ही ही जी कटोरी आहे तर ती 28 साईजसाठी सुद्धा हीच कटोरी यूज करू शकता. तर त्यांचं छातीचं माप जर कमी असेल, तर तब्येत जर कमी असेल त्यासाठी. तर इथं लिहून घेऊया आपण 7.5 आणि आपलं 6.5 आणि 7.5 इंच कटोरी, म्हणजे ही आपली 30 साईजसाठी आहे. म्हणजे 28साठी सुद्धा यूज करू शकतो आपण. आता इथं बघा, क्रॉसपट्टी काढायची आपल्याला. तर 3.5 इंच आणि 3 इंच घ्यायची आहे. आता बघा, 9 इंच आपण इथं छातीची घडी घेतलेली होती, तर अर्धा इंच मी एक्स्ट्रा इथं मार्जिन एड केलेली आहे आणि 9.5 इंच इथं क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतली. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. तर या साईडला मी 3 इंच घेतलं होतं. तर बघा, सर्व साईजसाठी मी याच पद्धतीने क्रॉसपट्टी काढत असते. तर बघा, खालच्या साईडला एवढं शिवण्यामध्ये जातं आणि वरच्या साईडने सुद्धा आपल्याला फिटिंगमध्ये जातं. तर आपली इथं ही क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. तर बघू शकता, इथं मी साईजसुद्धा लिहून ठेवलेली आहे कोणत्या मापाची आहे ते. आता कटिंग करून घेऊया. तर हे पहा, या पद्धतीने. आता आपल्याला इथं बाहीची कटिंग करायची आहे. तर त्यासाठी मग आम्ही दुसरा पेपर घेतलेला आहे आणि फोल्ड केलेला आहे तो. तर बघा, छातीची घडी आपली 9 इंच होती. तर बाहीची घडी घेताना छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून आपल्याला इथं बाहीची घडी घ्यायची आहे. तर बघा, बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. तर हे बघा, 10 इंच आपल्याला बाही तयार पाहिजे, तर त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे मी. तर दोघं साईडने आपण वरच्या साईडने सुद्धा 8 इंचावरती मार्किंग केली आणि खालच्या साईडला सुद्धा, म्हणजे छातीची घडीमधून 1 इंच मायनस करायचं आहे. आता त्याच्यानंतर बघा, वरून आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी तर 3 इंच इथं घेऊ शकता. हे बघा, 3 इंच मार्किंग करायची. आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आहे. आणि मोठ्या साईजचं जर तुम्ही बाही कटिंग करत असाल तर हे जे माप आहे 3 इंच घेतलं आपण, तर ते 3.5 इंच घ्यायचं आहे. आता या पद्धतीने एक लाईन आखून घ्यायची. तर जिथे बघा आपण 2 इंच मार्किंग केलेलं आहे, तर तिथून आपल्याला 3 पॉईंट घ्यायचे आहे 1.5 इंचाचे. तर हे पहा, या पद्धतीने. तर मोठ्या साईजसाठी हे 2 इंच घ्यायचे आहे.
आता बघा खालच्या साईडला पहिला जो आपण पॉईंट घेतला आहे त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पुढचे जे 2 आहेत त्यांना वरच्या साईडने घ्यायचे आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. जर तुम्ही नवीन जर शिकत असाल तर व्यवस्थित जो बाहीचा आकार आहे त्याची परफेक्ट अशी इथं आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतरच बाहीचा आकार जमेल. तर महत्त्वाचं आपलं कटिंगमध्ये बाही असते. जर बाही चुकली आपली तर मुंड्यामध्ये घोड येतात आणि चुन्यासुद्धा भरपूर येतात. तर त्यासाठी बाही एकदम परफेक्ट यायला हवी. तर इथं बघा आता 4.5 इंच इथं दंडघेर आहे आणि इथं मी 1.5 इंच मार्जिन न घेता 2 इंच घेते. आता या पद्धतीने बघा तिरकस अशी लाईन आखून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. आता बघा इथं बाहीची लांबी जी होती तर ती इथं 10 इंच होती, तर त्याच्यात आपण प्लस 1 इंच ॲड केलं म्हणजे तयार बाही आपली 10 इंच राहील. आणि घडी जी होती ती बघा बाहीची घडी आपण छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून 8 इंच इथं घेतलेली होती. तर एवढं लक्षात ठेवायचं. तर कोणत्याही साईजची तुम्ही बाही जर कटिंग करत असाल तर छातीच्या घडीमधून 1 इंच मायनस करून बाहीची घडी घ्यायची आहे. तर तुम्ही 2 इंच मार्जिन घेत असाल किंवा 1.5 इंच घेत असाल. आता बघा या पद्धतीने सर्वात पहिले वरचा जो आकार होता तो कट केला होता मी. त्याच्यानंतर इथं बाही ओपन केली आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे बाहीचा तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला जर थोडाफार जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा नक्की सांगा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.